नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. युती तोडण्यासंदर्भात संजय राऊत यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे. युतीचा निर्णय योग्य व्यासपीठावरती जाहीर करू असं संजय राऊत म्हणाले. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत न्यूजरूम चर्चा या आमच्या खास कार्यक्रमात संजय राऊत यांनी हे सूचक विधान केलेलं आहे आणि सोबतच शिवसेना स्वबळावरती लढण्यासाठी तयार असल्याचं देखील राऊत म्हणालेले आहे. त्यासोबतच 2019 मध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही असा दावा देखील या न्यूजरूम चर्चेमध्ये संजय राऊतांनी केला. आम्ही उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेशी कायम आहोत. आम्ही राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयाशी कायम आहोत. आम्ही आमचा निर्णय आणि आमची भूमिका कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी गेल्या 2-2.5 वर्षात बदललेली नाही आणि बदलायची शक्यता मला दिसत नाही. नाही, मग घाबरण्याची काय गरज आहे? जाहीर करू शकता. आम्ही कशाला घाबरतो? हा प्लॅटफॉर्म नाही ना. हा, त्यासाठी म्हणजे प्लॅटफॉर्मवरून जाहीर करणार ही जागा नाहीये. एकत्र येऊन आमचे सगळे नेते वगैरे बसू, निर्णय घेऊ आणि जेव्हा पक्षप्रमुखांना हा निर्णय जाहीर करायचा कुठलाही तेव्हा करते. आमची प्रथा आहे पक्षाची. पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल तेव्हाच आम्ही एखादा निर्णय जाहीर करतो. म्हणजे प्लॅटफॉर्म तुम्ही ठरवलेला आहे. नक्कीच कधीतरी होईल. नक्कीच. तेव्हा संजय राऊतांसोबतची ही एक्सक्लुझिव्ह न्यूजरूम चर्चा आज रात्री 9 वाजता पुन्हा एकदा तुम्ही बघू शकणार आहात. दरम्यान भाजप आणि शिवसेनेतला तणाव अमित शहांच्या लातूरमधल्या वक्तव्यानंतर आता आणखीनच वाढलाय. दोन्हीकडची आक्रमक भाषा बघता आता युतीची शक्यता मावळत चालल्याचंच दिसतंय. यदि सहयोगी दल हमारे साथ आते हैं तो हम उनकी जीत सुनिश्चित करेंगे, अन्यथा हम उन्हें पटक देंगे. युतीबद्दल खुद्द भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे हे उद्गार म्हणजे शिवसेनेला थेट आव्हान आहे. राज्यात एकीकडे शिवसेना भाजपवर आक्रमक प्रहार करत असतानाच भाजप मात्र बॅकफूटवर होती. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते. त्यांना अमित शहा यांच्या या वक्तव्यानं दिशा देण्याचं काम केलंय. तर शिवसेना आणखीन डिवचली गेली आहे. धमक्या बिमक्या कुठे देत आहे? काय पटकणार? आम्ही सगळ्यांना पटकून 50 वर्ष इथपर्यंत पोहोचलोय. आधी अर्थ समजून घेतला पाहिजे. पटकणे म्हणजे काय, झटकणे म्हणजे काय. 5 राज्याच्या निकालात जनतेने तुम्हाला ऑलरेडी पटकलेला आहे. त्या धक्क्यातून तुम्हाला अजून सावरायचं आहे सगळ्यांना. आगीत तेल म्हणजे शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांना भाजपनं जाहीरनामा समितीत स्थान देऊन शिवसेनेला एक प्रकारे इशाराच दिलाय. लातूरमधल्या बूथ मेळाव्यात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संभ्रमात न राहता तयारीला लागण्याचे आदेश दिले. तर मुख्यमंत्र्यांनी 48 पैकी 40 जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवलंय. युती झालीच नाही तर रामदास आठवले कुणासोबत जाणार याचं उत्तर त्यांनीच दिलंय. अमित शहा यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्यामध्ये शिवसेना पुन्हा सांगत आहे की आम्ही काही बीजेपी सोबत येणार नाही. आणि त्यामुळे अमित शहा असं म्हणालेले आहे की जर शिवसेना येतच नसेल तर आम्ही स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीजेपी सोबत राहणार आहे. मित्रपक्षांना भाजप योग्य वागणूक देत नसल्याचा आरोप नेहमीच होत आलाय. अमित शहांच्या ताज्या वक्तव्याचा दाखला देत भाजपवर टीकेची संधी काँग्रेसनं साधली आहे. अशा पद्धतीच्या उर्मट भाषा निदान आमच्या कालावधीमध्ये तरी गेल्या 50 वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये आम्ही कोणी केल्याचं आम्हाला आठवत नाहीये. तर त्यांच्या भाषेचा त्यांना लखलाभ आम्हाला काही म्हणायचं नाही. शेवटी जनतेने ठरवायचं आहे. जनतेला आणि त्यांचे इतर पक्षाचे मित्र आहेत त्यांना सुद्धा हा अपमान कितपत सहन करायचा हा त्यांचा विचार आहे. राज्यामध्ये एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं जमलेलं असताना भाजप शिवसेनेतला तणाव मात्र दिवसेंदिवस वाढत चाललाय. पंढरपूरमधल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत पडलेल्या ठिणगीचा वणवा आता भडकत चालल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी. लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या असताना मोदी सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. सरकारचा हा निर्णय सर्व कसोट्यांवरती खरा उतरला तर 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानं 50% आरक्षणाची घालून दिलेली मर्यादा बघता केंद्र सरकार मंगळवारी घटना दुरुस्तीसाठी विधेयक सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणुकीच्या तोंडावरती सरकार आरक्षणाची खेळी खेळत असल्याची टीका काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आता केली आहे. इकोनॉमिक ग्राउंड पे क्या संविधान में प्रोविजन है? आर्टिकल 15 और 16 में कहाँ है इकोनॉमिक ग्राउंड पर मिलने का? और आप क्या आर्टिकल 15-16 कमेंट करेंगे? तो बताइए कैसे करेंगे आप? लाके देश के सामने बताइए कैसे करेंगे? इकोनॉमिक ग्राउंड पर रिजर्वेशन मिलता ही नहीं है. रिजर्वेशन मिलता है डिस्क्रिमिनेशन के ग्राउंड पर, अनटचेबिलिटी के ग्राउंड पर, और उसका एम्पिरिकल एविडेंस होना चाहिए. एम्पिरिकल एविडेंस कहाँ है बताइए आपके पास? तो ये सब जुमलेबाजी है. लोकसभा चुनाव से पहले ये एक जिसको हम उर्दू में कहते हैं शोबेदेबाजी कर रहे हैं. ये कानूनी नहीं टिक पाएगा. ये